अखिल भारतीय किसान सभेच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला यश. आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी 9 सदस्यीय समिती नियुक्त. भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला अखेर यश आलंय. आरळगुंडी तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल बिनचूक व सविस्तर चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी 9 सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. मंगळवार 6 जानेवारी 2026 पासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता, गैरकारभार आणि अन्य तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची होती. आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन संघटनेला दिलं. दरम्यान न्याय पूर्णपणे मिळेपर्यंत बेमुदत आत्मक्लेश सत्याग्रही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. याबाबत तातडीनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड संग्राम सावंत, ॲडव्होकेट दशरथ दळवी, सारिका देवेकर, मेघाराणी भाईंगडे, धनाजी शेटके, युवराज पाटील, मारुती पाटील, उत्तम कांबळे, सुनील जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर, गीता पाटील, शाहूबाई देवेकर, मीना पाटील, बयाबाई पाटील, कृष्णा शेटके, रंजना पाटील, अश्विनी कांबळे, सुप्रिया देवेकर, पूजा पाटील यांच्यासह आरळगुंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील दावणे, गडिंग्लज.